नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाच्या पुढच्या सत्रामध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मी डॉक्टर शिवानी लिमये, फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे इतिहास या विषयाच्या अध्यापनाचे कार्य करते। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये आपण जहाल युग मवाळ युग या भारतीय राष्ट्रीय सभेच्या दोन महत्त्वाच्या कालखंडांची माहिती घेतली। आजच्या सत्रातून आपण क्रांतिकारी चळवळ आणि गांधी युग ही माहिती मिळवूया। 1857 पूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध झालेले विविध उठाव आणि 1857 चा स्वातंत्र्य लढा हे आपण अभ्यासले। त्यानंतरच्या काळात रामसिंह कुका यांनी पंजाबमध्ये सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले। महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध वासुदेव बळवंत फडके यांनी सर्वप्रथम सशस्त्र लढा दिला। ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्यांनी रामोशी बांधवांना संघटित केले आणि बंड पुकारले। 1897 मध्ये पुणे येथे प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम जबरदस्ती केली। त्याचा बदला म्हणून दामोदर या चाफेकर बंधूंनी 22 जून 1897 रोजी रँड या अधिकाऱ्याचा वध केला। दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे तीनही चाफेकर बंधू आणि त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशी झाली। याच सुमारास बिहारमधील मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध फार मोठा उठाव उभा केलेला होता। 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली। 1904 साली याच संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले। उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले। तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली। त्यांनी जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकाचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले। 1857 चा उठाव हे पहिले स्वातंत्र्य युद्ध होते असे प्रतिपादन करणारा 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला। सरकारला अभिनव भारत संघटनेच्या कार्याचा सुगावा लागला, त्यामुळे सरकारने बाबाराव सावरकर यांना अटक केली। त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली। या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला। सरकारने अभिनव भारत संघटनेशी संबंधित असलेल्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली। जॅक्सनच्या वधाचा संबंध सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांशी जोडला आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला। न्यायालयाने त्यांना 50 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा फर्मावली। बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिश विरोधी प्रक्षोभ अधिक तीव्र झाला। स्थानिक उठावांच्या जागी व्यापक अशा क्रांतिकारी चळवळीचा उदय होऊ लागला। देशातील विविध भागातील क्रांतिकारी विचारांनी भारावलेले तरुण आपल्या गुप्त संघटना स्थापन करू लागले। ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे, ब्रिटिश शासन यंत्रणा खिळखिळी करणे, ब्रिटिश सरकारचा लोकांना वाटणारा दरारा नाहीसा करणे आणि ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकणे ही त्यांची प्रमुख उद्दिष्टे होती। बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती। अरविंद घोष यांचे बंधू बरिंद्र कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते। 1908 साली खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली, परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंग्सफर्डची नव्हती। या हल्ल्यात गाडीतील 2 ब्रिटिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या। इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली। खुदीराम बोस पोलिसांच्या हाती लागले, त्यांना फाशी देण्यात आले। या प्रकरणाचा तपास करत असताना
अनुशीलन समितीच्या कार्याची माहिती पोलिसांना झाली. त्यांनी या संघटनेच्या सदस्यांची धरपकड सुरू केली. अरविंद घोष यांनाही अटक करण्यात आली. त्यांचा संबंध बॉम्ब तयार करण्याशी जोडण्यात अपयश आल्याने न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले. अन्य सदस्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ सन्याल यांनी क्रांतिकारी संघटनांचे जाळे बंगालबाहेरही विस्तारले. पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे क्रांतिकार्याची केंद्रे उभारली. व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज याच्यावर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य रासबिहारी बोस आणि त्यांच्या सहकार्याने केले, पण या हल्ल्यातून लॉर्ड हार्डिंग्ज बचावला. मद्रास प्रांतातही क्रांतिकार्य सुरू होते. वांची अय्यर या क्रांतिकारकाने ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्माहुती दिली. भारतातील क्रांतिकार्याला परदेशातील भारतीय क्रांतिकारकांकडून सहाय्य मिळत असे. लंडन येथील इंडिया हाऊस हे अशा सहाय्याचे महत्त्वाचे केंद्र होते. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देशभक्ताने इंडिया हाऊसची स्थापना केली होती. या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्त्या दिल्या जात. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशी शिष्यवृत्ती मिळाली होती. मादाम कामा यांनी जर्मनीत स्टुटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला. याच परिषदेत त्यांनी भारताचा ध्वज फडकावला होता. इंडिया हाऊसशी निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंग्रा हा तरुण होय. त्यांनी कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले. त्याबद्दल धिंग्रा यांना फाशी देण्यात आले. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश विरोधी क्रांतिकार्याला गती मिळालेली होती. ब्रिटिशांच्या शत्रूंची मदत घेऊन भारतात सत्तांतर घडवून आणता येईल, भारतीय सैनिकांची या प्रयत्नात मदत घेता येईल असे क्रांतिकारकांना वाटत होते. या संधीचा लाभ घेण्यासाठी क्रांतिकारक संघटना स्थापन झाल्या. गदर ही त्यातली एक प्रमुख संघटना होती. अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली होती. लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉक्टर खानखोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते. गदर म्हणजे विद्रोह. गदर हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते. ब्रिटिश विरोधी उठाव करण्यासाठी गदर संघटनेच्या नेत्यांनी युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले. त्यांनी पंजाबमध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यासाठी योजना आखली. लष्करातील भारतीय सैनिकांना उठावात सामील होण्यासाठी उद्युक्त केले. रासबिहारी बोस, विष्णू गणेश पिंगळे यांनी या उठावाचे नेतृत्व करावे असे ठरले, पण फितुरीमुळे ब्रिटिशांना या योजनेचा सुगावा लागला. पिंगळे पोलिसांच्या हाती सापडले. त्यांना फाशी देण्यात आले. रासबिहारी बोस निसटून जाण्यात यशस्वी झाले. जपानमध्ये त्यांनी आपले क्रांतिकार्य सुरू ठेवले. सरकारच्या दडपशाहीने क्रांतिकारी चळवळ संपुष्टात आली नाही. गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केल्यावर अनेक तरुण क्रांतिकार्याकडे वळले. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल असे अनेक क्रांतिकारक एकत्र आले. क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशन जवळ लुटला. यालाच काकोरी कट म्हणतात. सरकारने कारवाई करून क्रांतिकारकांना अटक केले, त्यांच्यावर खटले भरले. अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आले. चंद्रशेखर आझाद हे पोलिसांच्या हाती सापडले नाहीत. सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारक गटाचे प्रमुख होते. त्यांनी आपल्या भोवती अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार यासारख्या निष्ठावान क्रांतिकारकांची फौज गोळा केली. त्यांच्या सहाय्याने चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखली. योजनेप्रमाणे 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारकांनी चितगावमधील 2 शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली.
टेलिफोन आणि टेलिग्राफ यंत्रणा तोडून टाकली आणि संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यात यश मिळवले. 16 फेब्रुवारी 1933 रोजी सूर्यसेन आणि त्यांचे सहकारी पोलिसांच्या हाती सापडले. सूर्यसेन आणि त्यांच्या 12 सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली. प्रीतिलता वड्डेदार यांनी पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली. चितगाव उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली. शांती घोष आणि सुनीती चौधरी या शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले, तर बीना दास या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. अशा अनेक क्रांतिकारी घटना या काळात घडल्या. जालियावाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या ओडवायर याचा वध सरदार उधम सिंह यांनी इंग्लंडमध्ये 1940 मध्ये केला. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिकारी चळवळीने महत्त्वाचे योगदान दिले आहे. क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना साहस आणि निर्धार यांचे दर्शन घडवले. त्यांचे राष्ट्रप्रेम आणि समर्पण वृत्ती ही अजोड होती. भारतीय राष्ट्रीय सभेच्या वाटचालीतील तिसरा आणि जन आंदोलनाचा कालावधी म्हणजे गांधी युग. 1920 नंतर ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या कालावधी हा गांधी युग म्हणून ओळखला जातो. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली. गांधीजींनी सत्य अहिंसा सत्याग्रह या सूत्रांच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली. गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ ही अधिक व्यापक बनली आणि खऱ्या अर्थाने जन आंदोलनाचे पर्व हे सुरू झाले. महात्मा गांधीजी 1893 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले. त्यावेळेला दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती. तिथे अनेक भारतीय स्थायिक होते. तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारांसारखे वागवले जाई. त्यांचा पदोपदी अपमान केला जाई. 1906 मध्ये एका आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्रे बाळगणे सक्तीचे केले गेले. या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला. 1915 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला. सामान्य लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून ते दुःखी झाले आणि त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत घेतले. अहमदाबाद जवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहू लागले. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सत्याग्रहाचे अभिनव तंत्र अवलंबले. बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असे. ही नीळ ठरलेल्या दरातच मळेवाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप आर्थिक नुकसान होत असे. गांधीजींनी चंपारण्य येथील शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले. गांधीजींचा भारतातील हा पहिला लढा यशस्वी झाला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला. गुजरातमधील खेड्या जिल्ह्यात सततच्या दुष्काळामुळे पिकांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. तरीही सरकार सक्तीने शेतसारा वसूल करत होते. गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला. तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी 1918 मध्ये खेडा या जिल्ह्यात सारा बंदीची चळवळ सुरू केली. गांधीजींनी चळवळीचे नेतृत्व स्वीकारले. अल्पावधीतच सरकारला शेतसारा माफ करणे हे बंधनकारक झाले. अहमदाबादचा कामगार लढा. पहिल्या महायुद्धाच्या काळात प्रचंड महागाई वाढलेली होती. म्हणून गिरणी कामगारांनी वेतनवाढ मागितली, पण गिरणी मालकांनी या मागणीला नकार दिला. गांधीजींच्या सल्ल्यानुसार कामगारांनी संप आणि उपोषण केले. स्वतः गांधीजी कामगारांबरोबर उपोषणाला बसले. शेवटी गिरणी मालकांना माघार घ्यावी लागली आणि कामगारांना वेतनवाढ मिळाली. पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली. युद्ध संपल्यानंतर भारतीयांच्या हिताचे निर्णय घेतले जातील आणि जबाबदार शासन पद्धती आणली जाईल
अशी आशा भारतीयांना वाटत होती. भारतातील जनतेत वाढत्या किमती, वाढलेले कर, आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध असलेला असंतोष हा सतत वाढत चाललेला होता. ब्रिटिश शासनाने हा असंतोष दडपण्यासाठी आणि त्यासंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर सिडनी रोलेट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीच्या शिफारसीनुसार 17 मार्च 1919 मध्ये केंद्रीय कायदेमंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता रोलेट ॲक्ट पारित झाला. या ॲक्टनुसार कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली. भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा असे संबोधले. या कायद्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली. गांधीजींनी सत्याग्रह पुकारला आणि देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले. रोलेट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केलेले होते. सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. गांधीजींना पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. जनरल डायर या अधिकाऱ्याने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जाहीर केला. अमृतसर येथील हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियावाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभेत जनरल डायर हा लष्करी गाड्या घेऊन आला. जालियावाला बाग मैदानाला एकाच बाजूने असलेला अरुंद रस्ता अडवला गेला व निशस्त्र निरपराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेछूट अमानुष गोळीबार केला गेला. या हत्याकांडात सुमारे 400 स्त्री पुरुष मरण पावले, असंख्य लोक जखमी झाले. गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारल्यामुळे जखमींवर ताबडतोब उपचार होऊ शकले नाहीत. संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा लागू करून शासनाने अनेकांना तुरुंगात टांबले. या हत्याकांडाला पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर हा जबाबदार होता. देशभरात या कायद्याचा निषेध केला गेला. या हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला. तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता. पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होते. युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यास धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले. पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळले नाही. यामुळे भारतीय मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली. खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात. या प्रश्नावरून हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित चळवळ सुरू केली तर सरकार वठणीवर येईल असे गांधीजींना वाटले. म्हणून गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला आणि सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला. 1920 मध्ये गांधीजींनी असहकार आंदोलन हे सुरू केले. असहकार चळवळीमागे गांधीजींची अशी धारणा होती की ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावर पूर्णपणे अवलंबून आहे. जर भारतीयांनी ब्रिटिश शासनाशी संपूर्ण असहकार केला तर ब्रिटिश शासन कोसळून पडेल. या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केले. 1920 मध्ये भारतीय राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले. या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी असहकार ठरावाला मंजुरी दिली. या ठरावानुसार शासकीय कार्यालये, न्यायालये, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालय यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला.
असहकाराच्या कार्यक्रमाप्रमाणे पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास इत्यादी नामांकित वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला. याच काळात शाळा कॉलेजातील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली. अनेक राष्ट्रीय शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे स्थापन झाली. येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्यात आला. परदेशी कापडावर बहिष्कार, परदेशी कापडाच्या होळ्या, परदेशी कापडाची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर निदर्शने असा असहकाराचा कार्यक्रम होता. यामुळे भारतात परदेशी कापडाची आयात ही घटली. 1921 मध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताळ पाळून केले गेले. बंगालमधील रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंतही असहकार चळवळ पसरली. असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली. यात एका पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस ठार झाले. या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले आणि त्यांनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार चळवळ स्थगित केली. 1922 मध्ये गांधीजींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर यंग इंडिया या वृत्तपत्रातून 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिण्याचा आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला भरला गेला. अहमदाबादमध्ये खास न्यायालय स्थापन केले गेले आणि या न्यायालयाने गांधीजींना 6 वर्षांची शिक्षा सुनावली. पुढे प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव गांधीजींची तुरुंगातून सुटका करण्यात आली. गांधीजींनी असहकार चळवळीबरोबरच विधायक कार्यक्रम हाती घेतला. यात प्रामुख्याने स्वदेशीचा प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, अस्पृश्यता निवारण, खादीचा प्रसार, राष्ट्रीय शिक्षण किंवा बुनियादी शिक्षा योजना अशा गोष्टींचा अंतर्भाव होता. या विधायक कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात राष्ट्रीय चळवळ ही अधिक व्यापक बनली. 1919च्या मॉन्टफोर्ट कायद्याने दिलेल्या सुधारणा या असमाधानकारक होत्या. त्यामुळे भारतीय जनतेत असंतोष होता. या पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकारने 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले. या 7 सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नसल्याने भारतातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आले. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांच्या विरुद्ध सायमन गो बॅक, सायमन परत जा अशा घोषणा देऊन आणि काळे झेंडे दाखवून प्रखर विरोध करण्यात आला. निदर्शकांवर लाठी हल्ले करण्यात आले. लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व करत असताना लाला लजपत राय यांच्यावरही लाठी हल्ला झाला. लालाजी या हल्ल्यानंतरच्या निषेध सभेत म्हणाले, लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. लोकांच्या असंतोषामुळे सरकारही संतापले होते. सरकारने भारतीयांना एक असा अहवाल एकमताने तयार करण्याचे आव्हान केले की ज्या अहवालामध्ये सर्वांना मान्य, सर्वपक्षीय असा हा अहवाल असेल. भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाही अशी टीका भारत मंत्री बर्कनहेड यांनी केली. हे आव्हान स्वीकारून एक सर्वपक्षीय समिती मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. भारतात वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे, प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत, भाषावार प्रांतरचना करावी असे अनेक प्रस्ताव या अहवालात होते. या अहवालाला नेहरू अहवाल असे म्हणतात. 1929 पर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाही तर सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करू असा काँग्रेसने इशारा दिला. वसाहतीचे स्वराज्य हे आतापर्यंत राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट अनेक तरुण कार्यकर्त्यांना मान्य नव्हते.
पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली. या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव पारित करण्यात आला. 31 डिसेंबर 1929 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रावी नदीच्या किनाऱ्यावर तिरंगा ध्वज फडकावला आणि 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे निश्चित करण्यात आले. ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आली. भविष्यात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पूर्ण स्वराज्याचा हा दिवस 26 जानेवारी याच्या आठवणीसाठी आपण आपले संविधान 26 जानेवारी या दिवशी स्वीकारले आणि तिथून पुढे भारत हा प्रजासत्ताक बनला. आजही आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण क्रांतिकारी चळवळ या एका वेगळ्या मार्गाने चाललेल्या चळवळीची माहिती घेतली. त्याचप्रमाणे ज्याला आपण खऱ्या अर्थाने जन आंदोलन म्हणतो असा 1920 नंतरचा लढा याची माहिती घ्यायला आपण सुरुवात केलेली आहे. यातील पहिला टप्पा म्हणजे असहकार चळवळ, सायमन गो बॅक आणि संपूर्ण स्वराज्याची मागणी याची माहिती आपण आजच्या सत्रात घेतली. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये डिटेलमध्ये किंवा विस्ताराने या सगळ्या घटना दिलेल्या नाहीत, परंतु इतिहास ही घटनांची साखळी असते. हे घडले म्हणून हे घडले म्हणून हे घडले असा आपल्याला कार्यकारण भाव हा स्पष्ट करता आला पाहिजे. त्याचप्रमाणे ऐतिहासिक घटना विविध प्रदेशात, विविध भौगोलिक प्रदेशात जरी घडलेल्या असल्या तरी त्यांचा एकमेकांवर निश्चित प्रभाव पडत असतो. ज्यावेळेला भारतामध्ये असहकार आंदोलन किंवा पूर्ण स्वराज्याची मागणी ही मूळ धरत होती, त्यावेळेला जागतिक स्तरावर काय घडत होते ही माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवा. त्याचप्रमाणे गांधीजींचे कार्य हा अभ्यास करत असताना त्याचे 3 टप्पे करा. पहिला टप्पा असेल तो म्हणजे गांधीजींचे 1920 पूर्वीचे कार्य आणि त्यांचे अतिशय अभिनव असे सत्याग्रहाचे तत्वज्ञान. दुसरा टप्पा असेल तो म्हणजे भारतीयांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली चालवलेल्या ॲजिटेटिव्ह म्हणजे आंदोलनात्मक चळवळी, ज्यात असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, छोडो भारत याचा समावेश होईल. तर तिसरा टप्पा असेल तो म्हणजे गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेले विधायक कार्य, कन्स्ट्रक्टिव्ह वर्क. यात हिंदू मुस्लिम ऐक्य, स्त्रिया आणि लहान मुले यांच्यासाठी कार्य, गांधीजींनी चालवलेली वृत्तपत्रे, अस्पृश्यता निवारणासाठी गांधीजींनी केलेले कार्य, शिक्षण क्षेत्रात बुनियादी शिक्षा किंवा मूलोद्योगी शिक्षण हे गांधीजींनी मांडलेले नवे विचार याची माहितीही मिळवा. अशा पद्धतीने तुम्ही संकल्पना चित्रे तयार करून ठेवलीत तर इतिहास या विषयाचा अभ्यास तुम्हाला अधिक सोपा जाईल. पुढील सत्रामध्ये आपण भारतीय आंदोलनातील या पुढच्या घटनांचा आढावा घेऊ. धन्यवाद.